लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या 8 लाख लाभार्थ्यांना 1,500 रुपयांऐवजी मिळणार फक्त 500 रुपये। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनांचा एकत्र लाभ घेणाऱ्यांना फटका। भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमात बदल, शेतकऱ्यांना 9%च व्याजदराचा मोबदला मिळणार। मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाचा शेतकऱ्यांना बसणार फटका। हेमलता पाटलांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, फेसबुकवर व्हिडिओ टाकत पक्षातून बाहेर पडण्याबाबत घोषणा। पाटलांनी काँग्रेसमधून शिवसेनेत केला होता प्रवेश। मवियाला भाजपकडून दे धक्का, माजी आमदार संजय घाडगे आणि माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रसाद हिरेंनीही काँग्रेसची साथ सोडली। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरेंची नाराजी दूर, ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर वाद मिटला। दानवेंनी बैठकीला न बोलावल्यानं खैरे होते नाराज। धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नकोसे होते, त्यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले याच्या नव्या दाव्यानं एकच खळबळ। धाराशिव ड्रग्ज रॅकेट प्रकरणी कोर्टात दोषारोपपत्र दाखल, 10,000 पानाच्या दोषारोपपत्रात अनेक गंभीर मुद्द्याचा उल्लेख। बीडच्या मासल गावात भर दिवसा तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्याची माहिती। नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात ईडीकडून आरोपपत्र, राहुल गांधी, सोनिया गांधी, सॅम पित्रोदा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल। कोर्टाकडून प्रकरणाची 25 एप्रिलला पुढील सुनावणी। अयोध्येतील राम मंदिर बॉम्ब न उडवून देण्याची धमकी, अयोध्या पोलिसात गुन्हा दाखल। तमिळनाडूमधून धमकीचा ईमेल आल्याची माहिती। दिवसाढवळ्या सराफा दुकानावर दरोडा, प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून 25 तोळे सोनं लुटलं। तर पुण्यातल्या धायरीमधल्या घटनेचं सीसीटीव्ही समोर।